आमचं पुष्पाबद्दल कुठलंही निगेटिव्ह मत नाही. पण पुष्पासाठी मराठीचा गळा नका ना दाबू. आता ह्याला काय बोलायचं, की एक दिवस आधी 700 शो चालतात आणि दुसऱ्या दिवशी पुष्पा आला म्हणून 15 शो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. नमस्कार, मी मोना एनपुरे आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर. नुकतंच आपण जर पाहिलं तर पुष्पा हा मूवी सध्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक पाहतायत. मात्र त्याआधीच 22 नोव्हेंबर रोजी एक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असणारा चित्रपट जो आहे तो प्रदर्शित झालाय. आणि आज जर आपण पाहिलं तर एक आंदोलन देखील झालेलं आहे की मराठी चित्रपट जे आहेत तर त्यांच्यासाठी पुण्यात थिएटर जे आहेत ते उपलब्ध होत नाहीयेत. एकूणच या सर्व घटनांनंतर आता आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाचा पहिला भाग जो आहे तो प्रदर्शित झाल्यानंतर आता याचे निर्माते संदीप मोहिते पाटील, त्यासोबतच या चित्रपटाचे कलाकार आहेत सचिन गवळी, ते देखील आपल्यासोबत आहेत. आज आपण जर पाहिलं तर पुण्यात एक आंदोलन देखील झालं. याआधी देखील अशा प्रकारची आंदोलनं जी आहेत ती झालेली आहेत की मराठी चित्रपटांना शहरात स्क्रीन जे आहेत किंवा थिएटर जे आहेत ते उपलब्ध होत नाहीत. काय सांगा? मी पहिलं आपल्याला दुरुस्त करू इच्छितो, की ते कुठल्याही प्रकारचं आंदोलन नव्हतं. काही लोकांनी, आम्हालाही माहीत नाही, त्यांनी जे शिवप्रेमी आहेत, जे शंभूप्रेमी आहेत, त्यांनी दगडूशेठ गणपतीला साकडं घातलं, की धर्मरक्षक संभाजीवरती जे विघ्न आलेलं आहे, ते विघ्न नाहीसं कर. म्हणजे मला तुम्हाला सांगावसं वाटतं, की 22 नोव्हेंबरला चित्रपट आला आणि साधारण 4 तारखेपर्यंत म्हणजे 12-13 दिवस झाले होते. तो चित्रपट अत्यंत पीकला होता. म्हणजे आता अगदी फक्त पुण्यातलं म्हणजे आम्ही 700-750 स्क्रीनला आपला फिल्म चालू होती. पुण्यामध्ये जवळ-जवळ 151 स्क्रीनला बुधवारी चित्रपट चालू होता. 151 आणि तुम्ही त्याचा फीडबॅक काढा. 151 पैकी 151 शोज त्याचे हाऊसफुल होते पुणे शहरातले. ऑल ओव्हर महाराष्ट्र पण हाऊसफुलच होता. आणि गुरुवारी पुष्पा आल्यानंतर 5 शो झाले पुणे शहरामध्ये. म्हणजे आता ह्याला काय बोलायचं, की एक दिवस आधी 700 शो चालतात आणि दुसऱ्या दिवशी पुष्पा आला म्हणून 15 शो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, त्यात पुण्यामध्ये 5 शो आणि उरलेल्या महाराष्ट्रामध्ये 10 शो. हे कसं होणार? हे कसं हे करायचं? म्हणून काही शिवभक्तांना, शंभू भक्तांना खूप वाईट वाटलं. म्हणून त्यांनी दगडूशेठ गणपतीला जाऊन त्यांनी साकडं घातलं, की लोकांना चित्रपट तो पाहायचा आहे. लोकं थिएटरला जात आहेत आणि त्यांना तो चित्रपट तिथं दिसत नाहीत. आज दिवसभरात आम्हाला शेकडोनी कॉल येतात. कराडमधनं कॉल येतोय, कोल्हापूरमधनं कॉल येतोय. आम्ही काही मी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो, त्या ऑर्गनायझेशनच्या अधिकाऱ्यांचे कॉल येतात, की आम्ही मुलांना घेऊन चित्रपट पाहायला गेलो, थिएटरला चित्रपट नाहीये. आमच्या मुलांना आम्ही हे केलं होतं, की शनिवार, रविवार गावाला आलो, की आम्ही चित्रपट दाखवू. पण थिएटरमध्ये चित्रपट नाहीये. आमचं पुष्पाबद्दल कुठलंही निगेटिव्ह मत नाही. आम्ही मराठी माणसं आहोत. आमचं मन फार मोठं आहे. आमच्या म्हणजे पुष्पा चित्रपटास अगदी मनापासून शुभेच्छा आहेत. पण पुष्पासाठी मराठीचा गळा नका ना दाबू. त्यांना तुम्ही 50% द्या, 60% द्या, 70% द्या, 80% स्क्रीन पुष्पाला द्या. आमचं काहीच मत नाही. त्यांचंही नुकसान नको व्हायला. पण उरलेले 20% तरी आम्हाला द्या. मग जिथं बुधवारी पुणे शहरामध्ये 151 शोज आहेत, ते फुल चाललेले आहेत आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी 5 करता. मॅडम आज पण मला तुम्हाला सांगायचं, आज दिवसभरात 11 शो लावलेत, सगळे हाऊसफुल आहेत. आत्ता संध्याकाळची वेळ आहे. आता उद्या 16 शो आहेत पुणे शहरामध्ये. सगळे लाल झालेले आहेत. सगळे हाऊसफुल आहेत पुण्याचे शो. मी पुण्याचे शो देखील आणि मुंबईचे शोज देखील. हे सगळे हाऊसफुल आहेत उद्याच्या रविवारचे. पण तरी देखील तुम्ही शो वाढवत नसा. एखादा फिल्म चालली नाही ना, तर इट्स ओके. म्हणजे आम्ही पण समजू शकतो. पण चालणारी फिल्म तुम्ही काढून फेकून देता. आता हे मराठीची काय-काय दाबी म्हणायचं त्याला सांगा? मराठी चित्रपटांना खरं तर आपण पाहतो जेव्हा असा एखादा हिंदी मूव्ही येतो किंवा फेमस असेल, मात्र असा ऐतिहासिक मूव्ही असेल तर तो बघण्यासाठी जेव्हा प्रेक्षक उत्साही असतात. मात्र मराठी चित्रपटांना जसं तुम्ही म्हणालात की गळचेपी केली जाते, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि असं होऊ नये यासाठी तुमच्याकडून काय केलं जाणार आता? म्हणजे मला तुम्हाला नक्की असं सांगावसं वाटतं चित्रपटाबाबतीत, की खूप लोकांची ओरड असते, की मराठी चित्रपट त्या दर्जाचे नसतात, अमुक नसतात. आम्ही सगळे बॅरियर तोडलेले आहेत ह्याच्यामध्ये. हं. म्हणजे मी तुम्हाला अगदी छाती ठोकपणे सांगतो, की मराठीतला सर्वात बिग बजेट चित्रपट असेल तो धर्मरक्षक संभाजी महाराजांचा चित्रपट आहे. सोबत कलाकार सुद्धा आहेत. तुम्ही काय सांगाल? अशा प्रकारे मराठी चित्रपटांना कुठेतरी कमी लेखलं जातं, तेव्हा एखाद्या कलाकाराची नेमकी काय भावना असते? ॲक्चुअली आम्ही सगळेच कलाकार प्रचंड नाराज आहोत. कारण विषय असा होतो, की लोकं चित्रपटाकडे दुर्लक्ष करतात किंवा
आपलं डावलून दुसरीकडे बघतात. दुःखदायक आहे. आणि पण सध्या तर रिस्पॉन्स बघता किंवा सध्या जे हाऊसफुल चालू आहे, आम्हाला माहिती आहे की महाराज त्यावेळी पण झुकले नव्हते आणि आम्ही त्यांचे आज पण सेवक आम्ही झुकणार. आत्ताही झुकणार आम्ही नाहीये. त्यांचे मावळे आहोत. आम्ही आज पण आम्ही झुकणार आज पण झुकणार नाहीये. आम्ही लढणार. आम्ही लढणार. नक्कीच. आता सध्या दिवसाला तुम्ही म्हणालात 5 नाही, आता आज त्यांनी 11 शो केले, 11 उद्या शो 16 केलेत. हम्म. पण इतकी वाईट परिस्थिती की मागच्या रविवारी 150 शो होते आणि आता 16 शो आहेत. 150 कुठे 16 शो. बरं, 150चे 150 हाऊसफुल चालले होते ना. हम्म. आता तुमची नेमकी काय भूमिका असणार आहे हे शोज वाढवून मिळण्यासाठी? आम्ही कंटिन्युअस आमच्या डिस्ट्रीब्युटरला, थिएटरवाल्यांना फोन करत आहोत की आमचा चित्रपट तुम्ही वाढवा. पण त्यांचं काय, लोकांचं एवढं पुष्पावरती सध्या प्रेम आहे की ते थांबा 2 दिवस, 1 दिवस थांबा, असं त्यांच्याकडनं आम्हाला मोघम उत्तर येतंय आणि आपला मराठी चित्रपट दाबल्या जातोय. ह्याच्यापेक्षा आम्ही आता काही सांगू शकत नाही. आम्ही प्रत्येकाला सोशल मीडियाच्या मार्फत म्हणजे लाखोनी लोकं आज सोशल मीडियाच्या मार्फत आम्हाला मदत देखील करतायत. मी अगदी तुमच्या माध्यमातून त्या सगळ्यांचे आभार देखील मानतो की तुम्ही आम्हाला मदत करताय. तुमच्यामुळं आम्हाला ऊर्जा मिळत आहे भांडण्यासाठी. नाहीतर आम्ही देखील थोडेसे शांत झालतो. पण लोकं कंटिन्यूअस सोशल मीडियावरती आम्हाला मदत करतात, मेसेज करतात, फोन करतात की नाही, आपलं होईल चांगलं. तुम्ही गिव्ह अप करू नका. असं लोकं मला आता सांगायला लागलेत. नक्कीच. आपण जर पाहिलं तर खूप म्हणजे सोशल मीडियावर पण खूप व्हिडिओज जे आहेत हो. ते व्हायरल होत आहेत. 1-2 व्हिडिओ आपण पाहिले. एक मुलगी आहे ती खूप अशी रडतीये अगदी मूव्ही संपल्यानंतर. काय नेमका सीन आहे तो त्याच्याबद्दल? एक मुलगी साधारण म्हणजे तिचा चेहरा दिसत नाही, पण एक 20-22 अशी वर्षाची असावी ती. एक 5-6 वर्षाची आहे. एक मावशी आहेत म्हणजे साधारण 50च्या दरम्यान आहे. हे सगळे आहे म्हणजे महाराजांवरचं ते प्रेम आहे हो. महाराजांना झालेले ते हाल आहेत, ते हाल लोकांना आजही पाहवत नाहीत. मी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांना विनंती करतो, त्यांनी कृपया ह्या चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये देखील थोडंसं लक्ष द्यावं आणि थोडीशी माहिती घेऊन जे लोकं पिक्चरची मुस्कटदाबी करतायत, जे आपल्या संभाजी महाराजांच्या चित्रपटात दाबत आहेत, त्याच्यावरती थोडंसं लक्ष घालावं आणि आम्हाला आणि चित्रपटसृष्टीला ह्या सगळ्या बेडीतून सोडवावं, ही आपल्याला नम्र विनंती. नक्कीच. आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे मराठी चित्रपटांना जे स्क्रीन आहेत ते उपलब्ध करून मिळाव्यात यासाठी यांच्याकडून जे आहे ते मागणी जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे. आगामी काळात आता मराठी चित्रपटांना खरंच अशा प्रकारे स्क्रीन उपलब्ध करून दिल्या जातील का? किंवा छत्रपती संभाजी महाराजांवर जो आधारित असणारा हा चित्रपट आहे तर तो लोकांपर्यंत खरंच पोहोचणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर.